नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन, नंदादीप नेत्रालय येथे मी नेत्रचिकित्सक म्हणून काम करतो। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे की तुम्ही जर काही पर्टिक्युलर जॉबसाठी तुम्ही ट्राय करत आहात, हा गव्हर्नमेंटचा जॉब असू दे किंवा काही प्रायव्हेट PSUचा जॉब असू दे, तर बऱ्याचदा या जॉब्समध्ये एक पर्टिक्युलर मेडिकल रिक्वायरमेंट असते। म्हणजे तुमच्या डोळ्याच्या बाबतीत तुमची दृष्टी किती आहे, चष्मा आहे की नाही, किती नंबर तुम्हाला चालतो, कलर विजनची काय आवश्यकता आहे, या गोष्टी त्यांच्या ज्या पात्रता किंवा एलिजिबिलिटी क्रायटेरिया असतात त्यात नमूद केलेले असतात। त्यामुळे जर तुम्ही अशा जॉबसाठी प्रयत्न करत असाल तर लक्षात घ्या, तुम्ही आधीच डोळ्याचा चेकअप करून घेणे हे फार महत्त्वाचं आहे। आमच्याकडे बरीच मुलं येतात की त्यांची पहिली पायरी म्हणजे पहिला एक्झाम क्लिअर झालेली असते आणि नंतर लक्षात येतं की त्यांना डोळ्याला नंबर आहे किंवा दृष्टी कमी आहे किंवा डोळ्याचा इतर काही आजार आहेत आणि मग त्यांच्या मेडिकलसाठी एखाद दोन आठवडे राहिलेले असतात आणि मग त्यांना ते लगेच करेक्ट करून पाहिजे असतं। पण बऱ्याचदा हा जो अवधी कमी असेल तर रिकव्हरीला पुरेसा वेळ त्यांना मिळेलच असं नाही। त्यामुळे तुम्ही जर हे आधीच चेक करून घेतलं तर आपल्याला पुरेसा वेळ मिळेल प्लॅनिंग करण्यासाठी आणि मग ट्रीटमेंट देण्यासाठी। तसंच कलर विजन ही आपल्याला माहिती आहे की हा जर तुम्हाला कलर विजन व्यवस्थित नसेल, ज्याला आम्ही कलर ॲनॉमली म्हणतो किंवा कलर ब्लाइंडनेस म्हणतो, तर ही जन्मजातच असते। आणि मी अशी मुलं पाहिली आहेत की जे खूप तयारी करून एखादी एक्झाम पास होतात आणि मग ज्यावेळी ते एक्झामिनेशनला जातात, मेडिकल एक्झामिनेशनला, तर त्यावेळी लक्षात येतं की त्यांना कलर डिफेक्ट आहे किंवा कलर ब्लाइंडनेस आहे आणि त्याला आपल्याला असा कुठलाही उपाय नसतो। त्याला काही चष्मे, कॉन्टॅक्ट लेन्सेस आहेत ज्यांना आपण हा कलर ब्लाइंडनेस कामासाठी कमी करू शकतो किंवा ट्रीट करू शकतो, पण अशा एक्झाम्समध्ये किंवा अशा जॉबसाठी हे कॉन्टॅक्ट लेन्स किंवा चष्मे अलाउड नसतात आणि त्यामुळे त्यांनी आधीच बघून घ्यावं की आपल्याला कलर डिफेक्ट तर नाही ना, कारण जवळजवळ 100 मुलांपैकी 1-2 जणांना हा कलर डिफेक्ट किंवा ब्लाइंडनेस जन्मजात असू शकतो आणि त्याच्यामुळे प्रॅक्टिकली आपल्याला कुठलाही त्रास होत नसल्यामुळे तो डिटेक्ट जोपर्यंत आपण चेक करत नाही तोपर्यंत होत नाही। त्यामुळे सर्वच जे अशा जॉबसाठी आत्तापासून तयारी करतायत तर त्यांनी एक आय चेकअप जरूर करून घ्यावा, म्हणजे तुम्हाला आधीच कळेल की आपण कशासाठी एलिजिबल आहोत किंवा जर कुठलेही लेझर, लॅसिक किंवा ट्रीटमेंट करायची असेल तर तुम्ही आधीच त्याचं प्लॅनिंग करून घेऊ शकता। धन्यवाद।